20 फेब्रुवारी रोजी झालेला इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा पेपर. आज आपण त्या पेपरातील प्रश्नांचे उत्तरासहित स्पष्टीकरण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. त्यामधील उपप्रश्न अ. संकल्प आकृती आपल्याला उतारेच्या आधारे पूर्ण करायची आहे. यामध्ये मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा आपल्याला उतार्याच्या आधारे शोधायच्या आहेत. तर त्या आहेत संस्कृत, कन्नड, फारसी, अरबी व इंग्रजी. चौकट पूर्ण करा. त्यामध्ये 1. भाषेतील गंमत जाणून घेण्यासाठी एक मार्ग म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती शोधणे होय. त्यातील 2. नदीसारखी प्रवाही म्हणजे भाषा होय. गरज नसताना इतर भाषांतील शब्द वापरू नयेत या मताबद्दल माझे विचार. उपप्रश्न आ. त्यामधील 1. झाडाची पाने महत्त्वाची असतात कारण झाड जगवण्याचं बळ. त्यातील 2. झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत कारण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी. खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा. त्यामधील 1. पुस्तकातील पाने महत्त्वाचे नसतात हे विधान चूक आहे. 2. आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो हे विधानसुद्धा चूक आहे. 3. आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे हे विधान बरोबर आहे. 4. आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल हे विधानसुद्धा बरोबर आहे. स्वमत. आपांनी शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. अधिक देण्याच्या किंवा करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. तुम्हाला ताठ मानेनं वावरता येतं. दुसरं म्हणजे तुमचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढतो. आकृती पूर्ण करा. इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी. एक म्हणजे आदर आणि दुसरं म्हणजे विश्वास. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आपल्याला खालील आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. एक म्हणजे वाट विचारल्याशिवाय जाऊ नये आणि दुसरी म्हणजे फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. आकृती पूर्ण करा. कधीही करू नयेत अशा गोष्टी. पापद्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग सोडू नये. संतसंग खंडू नये. कोणाचा उपकार घेऊ नये. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. आळसे सुख मानू नये, चाहडी मनास आणू नये, शोधिल्या विण करू नये कार्य काही. सरळ अर्थ. माणसाने आळशीपणात सुख मानू नये म्हणजेच काम न करता आराम करण्यात आनंद शोधू नये. दुसऱ्यांच्या चुगल्या निंदा म्हणजेच चहाई आपल्या मनात आणू नयेत किंवा त्यात रस घेऊ नये. तसेच कोणतीही गोष्ट नीट शोधून तपासून किंवा विचार करून घेतल्याशिवाय करू नये. थोडक्यात आळशी राहू नये, निंदा चुगली करू नये आणि विचार न करता कोणतेही काम करू नये. खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये.
खालील मुद्द्याच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. आपल्याला भरतवाक्य आणि आश्वासक चित्र या कवितेसंबंधी खालील मुद्दे सोडवायचे आहे. त्यातील पहिलं आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. तर भरतवाक्य प्रस्तुत कवितेचे कवी आहे मोरपंथ. आश्वासन चित्र या प्रस्तुत कवयित्री आहे नीरजा. त्यातील 2 भरतवाक्य प्रस्तुत कवितेचा विषय सज्जन माणसाचे महत्त्व. तर आश्वासक चित्र या प्रस्तुत कवितेचा विषय आहे स्त्री पुरुष समानता. 3 प्रत्येक कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. भरतवाक्य कवितेमध्ये आवडण्याची कारणे आहे नैतिक मूल्यांचा संदेश, जीवनाशी संबंधित तसेच संस्कारक्षम आशय. न आवडण्याची कारणे कल्पनारंजनाचा अभाव, आधुनिकतेचा अभाव. तर आश्वासक चित्र आहे कवितेमध्ये आवडण्याची कारणे आशावादी दृष्टिकोन, प्रेरणादायी विचार. तसेच न आवडण्याची कारणे वास्तवापेक्षा अधिक आदर्शवाद, संघर्षाचे कमी वर्णन. खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठांच्या संगिनी व्हाव्यात. विभाग 3 स्थूल वाचन. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. विभाग 4 भाषाभ्यास. व्याकरण घटकावर आधारित कृती. त्यामधील 1 समास. आपल्याला इथं योग्य जोड्या लावायच्या आहेत. 1 नीलकमल या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव आहे कर्मधारय समास. 2 नवरात्र या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव आहे द्विगु समास. शब्दसिद्धी. खालील दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून आपल्याला इतर तक्ता पूर्ण करायचा आहे. प्रत्यय घटित शब्द कारागिरी. उपसर्ग घटित शब्द अतिरेक. अभ्यस्त शब्द हुरहुर आणि लाल लाल. वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. भाषिक घटकांवर आधारित कृती. त्यातील 1 शब्दसंपत्ती.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1. घर. घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे सदन, भवन, आलय, निवास. 2. नदी. नदी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे सरिता, तटिनी, तरंगिणी. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. रात्र. रात्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दिवस. 2. हजर. हजर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे गैरहजर. खालील शब्दांचे वचन बदला. 1. पुस्तक. याचे अनेक वचन आहे पुस्तके. 2. झाडे. याचे एक वचन आहे झाड. खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. इमानदार या शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द म्हणजे मान, दान, मार, नर. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. खालील विरामचिन्हे ओळखा. पहिले विरामचिन्ह आहे प्रश्नार्थवाचक. दुसरे विरामचिन्ह आहे उद्गारवाचक. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. 1. बायोडेटा. या शब्दाचा प्रचलित मराठी भाषेतील शब्द आहे वैयक्तिक माहितीपत्र किंवा सामग्री. 2. मोबाईल. या शब्दाचा प्रचलित मराठी भाषेतील शब्द आहे भ्रमणध्वनी किंवा चलदूरध्वनी. पत्रलेखन. ज्ञानसागर पुस्तकालय 104 प्रगतीनगर नाशिक. शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना आपल्याला लिहायचं आहे. जाहिरात लेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे फळांच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा. ताजी व स्वच्छ. सर्व प्रकारचे फळे उपलब्ध. घरपोच सुविधा. माफक दर. बातमी लेखन. ज्ञानदीप विद्यालय वाई येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कथालेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा. प्रसंगलेखन. आंतरशालीय कबड्डी स्पर्धा. पारितोषिक वितरण समारंभ. समारंभात प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघातील खेळाडू या नात्याने तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन तयार करा.
आत्मकथन. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.